राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत। बाल समय रवि भक्ष लियो तब तीनहु लोक भयो अंधियारो, ताहि सो त्रास भयो जग को, यह संकट काहू सो जात नटारो। ते बन आनी करी बिनती, तब छाड़ दियो रवि कष्ट निवारो, को नहीं जानत है। आपण आहोत पनवेल या ठिकाणी पंचमुखी हनुमान टक्का या ठिकाणी भक्त भाविक हनुमानाच्या दर्शनासाठी प्रत्येक शनिवारी गर्दीत असते, दररोजही असते। या ठिकाणी श्रद्धारूपी भक्तगण या ठिकाणी नेहमी दर्शनाला येत असतात, परंतु आजचा दिवस हा हनुमान जयंतीचा असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी आहे। या ठिकाणी हनुमान स्तोत्र, हनुमान आरती, हनुमान चालीसा या ठिकाणी पठण केली जाते। तीर्थप्रसाद, महाप्रसाद आणि भक्तिमय भाव या ठिकाणी दिसून येत आहे। तीर्थप्रसादाचं, महाप्रसादाचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। अतिशय उत्तम प्रकारे या ठिकाणी हनुमान जयंतीचं आयोजन, रांगेमध्ये लोक दर्शन शांततेत घेत हनुमान चालीसा, हनुमान स्तोत्र, हनुमान आरतीचं या ठिकाणी पठण करत आहेत आणि अतिशय भक्तिभावात या ठिकाणी हनुमान जयंतीचा उत्सव संपन्न होत आहे। दादा, काय सांगाल का या ठिकाणी हनुमान जयंती उत्सव अतिशय उत्स्फूर्तरित्या संपन्न होत आहे, भक्तिभाव या ठिकाणी दिसून येत आहे, पनवेलकर जनता या ठिकाणी दर्शनाला येत आहे, कशा प्रकारचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे? या ठिकाणी सकाळी 6:30 वाजता जन्मोत्सव होतो, त्यानंतर प्रसाद वाटप होतं, महाप्रसाद असते, संध्याकाळी 7 वाजता मिरवणूक निघते, इथून बालाजी मंदिरपर्यंत मिरवणूक जाते। या ठिकाणी जय श्रीराम या ठिकाणी संध्याकाळी मिरवणूक आहे आणि अतिशय शांततेत भक्तिभावात या ठिकाणी प्रत्येकाला दर्शन मिळते। तीर्थप्रसाद आहे, महाप्रसादाचं नियोजन आहे आणि पनवेलकर हे भाविक अतिशय सुनियोजित आणि शांततामय दर्शनाचा लाभ या ठिकाणी घेत आहे। शिस्तबद्धता या ठिकाणी पाहायला मिळते आणि साफसूत्रता या ठिकाणी निश्चित म्हणावी लागेल। अतिशय कार्यकर्ते या ठिकाणी नियोजनबद्ध हनुमान जयंतीला या ठिकाणी वेळ देत आहेत आणि स्वच्छतेबरोबर दर्शनाचा लाभ या ठिकाणी भाविकांना मिळत आहे। पनवेलकर जनता या हनुमान जयंती निमित्त या ठिकाणी गर्दी वाढत चाललेली आहे। या हनुमान जयंतीच्या प्रसंगी सर्व भाविकांना दर्शनाचा लाभ या ठिकाणी मिळत आहे। पंचमुखी हनुमानाच्या दर्शनासाठी पनवेलचे विरोधी पक्ष नेते माननीय प्रीतमदादा म्हात्रे यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे। दादा, काय सांगाल, या ठिकाणी अनेक भक्तगण अतिशय शांततामय वातावरणात आणि तीर्थप्रसाद, महाप्रसादाचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। शांततामय वातावरणात या ठिकाणी भक्तिभाव, दर्शनाचा लाभ, हनुमान स्तोत्र, हनुमान चालीसा, हनुमान आरतीचं या ठिकाणी पठण करून जात आहेत आणि दर्शनाचा लाभ अतिशय सुंदर या ठिकाणी कमिटीने आयोजन केलं आहे। काय सांगाल, आपण या ठिकाणी आलात, कशा प्रकारचा भक्तिभाव दिसून येतो? नमस्कार, जय श्रीराम। सर्वप्रथम मी पंचमुखी हनुमान मंदिर येथील पूर्णतः कमिटी यांचे मनापासून त्यांना धन्यवाद देतो की दरवर्षी न चुकता अतिशय सुरेख असं सगळं आयोजन ही मंडळी करत असतात। आपण बघू शकता, लाडूची क्वालिटी, जेवणाची क्वालिटी आणि इथे स्वच्छतेची क्वालिटी ही सगळी इथे भक्तिमय वातावरणात मला दिसून येते। त्यामुळे आम्ही सुद्धा येताना इथे भक्तिमय वातावरणातच येतो आणि पंचमुखी हनुमान मंदिर मला आठवण येते लता दीदींची, कारण इथे त्यांचे देखील पदस्पर्शन इथे झालेले आहेत आणि त्या नेहमी इथून कधी येऊन जायचे हे आपल्याला कळायचं नाही, अशा लता दीदींची देखील आठवण येते। आणि आज सर्वांना मी माझ्या तमाम पनवेल, उरण आणि रायगडमधील नागरिकांना हनुमान जयंतीच्या मनापासून शुभेच्छा देतो। जनतेच्या समस्येसाठी नेहमीच अग्रेसर असलेले व्यक्तिमत्व प्रीतमदादा यांनी हनुमान जयंतीच्या सर्व पनवेलकरांना शुभेच्छा दिल्या आहेत आणि असाच हे व्यक्तिमत्व भविष्यातही सामाजिक कार्यात आणि जनतेच्या सेवेसाठी तत्पर राहणार आहे। प्रीतमदादाला हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। अशा प्रकारचा हा पनवेलचा उत्सव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय, हनुमान जयंतीचा उत्सव पाहायला मिळतोय। आदर्श भारत माझा आपल्यासोबत जोडलेला आहे ट्रस्टी अशोक गिल्डा सर, काय सांगाल, कधीपासून हनुमान जयंतीचा उत्सव या ठिकाणी संपन्न केला जातो? ट्रस्टींचं, कार्यकर्त्यांचं कशा प्रकारचं योगदान आणि भक्तिभाव या ठिकाणी कशा प्रकारचा दिसून येतो?
नमस्कार, मी अशोक गिल्डा, श्री बालाजी व पंचमुखी मारुती देवस्थान ट्रस्ट तर्फे आज श्री हनुमान जन्मोत्सव येथे मोठ्या प्रमाणात साजरा केला जात आहे। हा जो उत्सव आहे, हे मंदिर आहे, हे 300 वर्ष पुरातन मंदिर आहे आणि उत्सव हा दरवर्षी साजरा केला जातो। पण गेली 21 वर्ष अतिशय मोठ्या प्रमाणात हा उत्सव साजरा केला जातो आणि ह्या उत्सवाची मोठी सुरुवात आहे ते कैलासवासी आमचे रतनशेठ करवा यांनी चीफ ट्रस्टी होते तेव्हापासून त्यांच्या कारकिर्दीमध्ये ही सुरुवात झालेली आहे आणि हा परंपरा ही आम्ही पुढे मागील ट्रस्टी हे सगळे चालू ठेवत आहे। भक्तिभावाने अतिशय ओतप्रोत असे सगळे भक्तगण येथे येतात। सामाजिक कार्यकर्ते, पुढारी वर्ग, आमदार, खासदार वर्ग सगळेजण येथे येतात। अतिशय मान्यता आहे या मंदिराची। भक्तांच्या श्रद्धेला पावणारा हा असा जागृत देवस्थान आहे पंचमुखी हनुमान मंदिर आणि अतिशय सुंदररित्या येथे आमच्या ट्रस्टतर्फे महाप्रसादाचं आयोजन केलं जाते। दरवर्षी 8 ते 10 हजार लोकांचं महाप्रसाद येथे लोक भाविक येथे महाप्रसाद घेतात आणि आम्हाला अतिशय आनंद आहे। हा जो महाप्रसाद आहे हा भक्तांच्या सर्व देणगीदारातूनच हा मोठ्या प्रमाणात पार पाडला जातो। मी भक्तांचं आणि सर्वांचं मनापासून ट्रस्टतर्फे आभार मानतो की त्यांच्या या सहकार्यामुळेच हा मंदिराचा दिवसेंदिवस जीर्णोद्धार होत आहे। अतिशय मोठ्या प्रमाणात त्याचं कार्य होत आहे। धन्यवाद। या ठिकाणी अशोक गिल्डाजी सरांनी सांगितलेलं आहे की 300 वर्षाची परंपरा लाभलेले मंदिर पुरातन मंदिर असून अतिशय भक्तिभाव या ठिकाणी आणि भाव भक्तीत या ठिकाणी हा जयंती 16 वर्षानुवर्ष या ठिकाणी ट्रस्टींच्या मार्फत आयोजन केला जातो आणि त्यांच्या मागील ट्रस्टींच्या पाठीमागे ही ट्रस्टी आता हे कामकाज पाहत आहेत आणि अशा प्रकारचा पनवेलकरांचा भक्तिमय या ठिकाणी भाव या टक्का पंचमुखी हनुमानाच्या ठिकाणी पाहायला मिळतो। अनेक मोठमोठे कार्यकर्ते, समाजसेवक, विविध क्षेत्रातले मान्यवर या ठिकाणी दर्शनाला येत असतात आणि या ठिकाणी दर्शनासोबत महाप्रसादाचा लाभ या ठिकाणी घेत असतात। आदर्श भारत।